गंगा पापम शशीतापम दैन्यं कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यं च हरे श्री गुरुदर्शनात् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुमचं नाव काय आणि मला तुमच्याबद्दलची माहिती सांगा की तुम्ही कुठे राहता, तुमचं नाव काय, तुम्ही काय काय करता? मी सौ दया धनंजय कुलकर्णी, मी सेनापती बापट रोड पुणे येथे राहते आणि मी प्रवचन करते। त्याच्यामध्ये समते ते देवी भागवत, रामकथा, शिवपुराण आणि त्यात पुन्हा जर तुम्ही मला विचारा मला आवडणारं सगळ्यात जास्त देवी भागवत आहे, कारण ही शक्तीची कथा आहे। भागवत आहे ते भक्तीची कथा आहे आणि रामकथा जी तुम्ही आपण म्हणतो ना ती रामकथा ही युक्तीची कथा आहे। देवी भागवत हे मात्र शक्तीची कथा आहे। त्याच्याबरोबर मी प्रवचन पण करते बरं का, दासबोधावर करते, वेणा स्वामींच्या चरित्रावर करते, नगरचे रामकृष्ण क्षीरसागर स्वामी ज्यांना मी गुरु मानते आणि तिथे मी स्थिर झाले तर त्यांच्यावरती सुद्धा मी प्रवचन करते। अशी सोप्या सोप्या प्रश्नांची म्हणजे साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत, ती गुरुवाणीच्या रूपाने प्रकाशित केली आणि त्या गुरुवाणीवरती पण मी प्रवचन करते। अमृत कलश, गुरुवाणी अशी त्यांची छोटी छोटी पुस्तकं आहेत की जे आपल्या रोजच्या संसाराला उपयोगी पडतात। पण मला आवडीचा विषय म्हणजे भागवत आहे, भागवत आणि देवी भागवत। अच्छा, तुम्ही म्हणलात की तुमच्या आवडीचा विषय भागवत आणि देवी भागवत आहे, तर नक्की भागवत म्हणजे काय हे आमच्यासारख्यांना कळेल असं जरा सोप्या शब्दामध्ये तुम्ही सांगू शकाल का? भागवत म्हणजे भक्तीची कथा आहे। खरं म्हणजे की भक्ती कशी करावी हे भागवत शिकवतं आपल्याला। भागवत हे व्यासांनी लिहिलं, 17 पुराणं लिहिली, 18 उपपुराणं लिहिली, पण तरी सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही। ते असे चिंतित होते, ते विचार आपल्याला समाधान कशातनं मिळेल, काय करावं आणि अशा विचारात असताना नारद महर्षी जे त्यांचे गुरु ते तिथे आले आणि त्यांनी त्यांना 4 श्लोक सांगितले फक्त त्या ग्रंथाचे। पण आमच्या ह्या व्यास महर्षी 4 श्लोकांचे 18,000 श्लोक लिहिले। ते जे भागवत आहे ना त्याच्यामध्ये जे जन्म घेतलेत, अवतार घेतलेत भगवान विष्णूंनी, त्याच्या तर कथा येतात। तुम्हा आम्हाला माहितीये ते भगवान विष्णूंनी 8च अवतार घेतलेत असं आपल्याला माहितीये, पण भागवतामध्ये 24 अवतार सांगितले आणि हे 24 अवतारांचं वर्णन येतं, का घेतले, कसे घेतले आणि त्याच्यानंतर 9वा, 10वा, 11वा हे जे 9वा, 10वा, 11वा हे जे 3 स्कंद आहेत ना, या 3 स्कंदांमध्ये भगवान गोपाल कृष्णांचं वर्णन येतं, त्यांच्या लीलांचं चरित्रवर त्या लीला त्याच्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत। मला एक सांगा की तुम्ही ही भागवत कथा किंवा श्रीराम कथा म्हणताय, देवी कथा म्हणताय, प्रवचन म्हणताय, शिवपुराण म्हणताय, तर तुम्ही ही आतापर्यंत कुठे कुठे केलीत आणि त्याचं तुमचं शिक्षण काही झालेलं आहे? मी याचं शिक्षण घेतलं, भागवताच्या 5 परीक्षा, रामकथेच्या 5 परीक्षा, देवी भागवताच्या मी 5 परीक्षा दिल्या। पुणे येथे भागवत विद्यापीठ आहे, तर त्या भागवत विद्यापीठातनं मी त्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्याचं सर्टिफिकेट म्हणता येईल। हे थोडं वरती धरलं ना तर श्रोत्यांना दिसेल। हे जे आहे ना हे सन्मानपत्र, ह्यांच्या इथे मी रामकथा केली, माझी 100वी रामकथा इथे झाली। आळ्याला चिचकाई नगर म्हणून जो भाग येतो, ज्ञानोबांची समाधी आहे, रेड्याची समाधी आहे, तिथे जवळ चिचकाई नगर म्हणून भाग येतो, त्या ठिकाणी माझी इथे यांनी रामकथा फोन आणि तिथे मला इतका छान प्रतिसाद मिळाला ना। रामकथा आहे ना ही आपल्या आयुष्यातल्या सगळ्या दुःखाचं विसर्जन करणारी कथा आहे। उद्याच्या राज्यसिंहासनावर बसायचं म्हणून सांगितलं, तयारी झाली, त्यांना वनात जावं लागलं। ते आईला काय म्हणले, कौसल्या मातेला, ती जेव्हा औक्षण करायला आली ना की राजा दशरथांच्या महालातनं राम आले आणि आता औक्षण करायचं, तर प्रभू श्रीराम आईला म्हणले, माते थांब थांब थांब, हे जे औक्षणाचं तबक आहे ना हे तू ठेवून दे, हे जे औक्षण आहे ना हे तू मला नको करू, हे भरताला कर।
एवढ्या मोठ्या दुःखाचं त्यांनी किती छान विवेचन. बरं, मला रामकथा खूप आवडतात. चैत्र ते पौष हे महिने होते, या महिन्यामध्ये माझ्या 100 रामकथा रामरायांनी माझ्याकडनं करून घेतल्या. नक्कीच नक्कीच. आपल्या दुःखाचं सगळं विसर्जन होतं रामकथा ऐकतात. तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या गावी, कुठल्या कुठल्या देवळांमध्ये किती किती दिवस असं काही केलं हे आम्हाला सांगू शकाल का? हो, नक्कीच. मी पुण्यामध्ये पहिल्यांदा गणपती मंदिर आहे, तिथे 1 महिना प्रवचन केली. बर. त्याच्यानंतर मग मला मिरजेला वेणास्वामी मठ आहे, समर्थ शिष्या त्यांचा मठ आहे मिरजेला. तर तिथले जे कौस्तुभ रामदास आत्ताचे मठाधिपती, त्यांनी मला लगेचच महिनाभर वेणास्वामी मठामध्ये प्रवचनाची संधी दिली मिरजेला. श्री क्षेत्र नाशिक इथे कळवलं की तुम्ही यांना बोलवा, आणि तिथे मला महिनाभर संधी मिळाली. दादरला विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथे मला संधी मिळाली, तिथे मी सप्ताह केला. पार्लेश्वराचं मंदिर आहे पार्ल्याला, तिथे मी सप्ताह केला. नाशिकला काळाराम मंदिरामध्ये पण काही दिवस? हो, महिनाभर केला. काळाराम मंदिरामध्ये महिनाभर केलं. नाशिकलाच भद्रकाली मंदिर आहे, म्हणजे नाशिकची ग्रामदैवता. तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी महिनाभर मला संधी दिली प्रवचन करायची, आणि श्रोत्यांनी खूप छान प्रतिसाद दिला होता. त्यानंतर माझं जुन्नरला देवी भागवत दरवर्षी होतं. गणपती बसतात तेव्हा तिथे पलंग येतो तुळजापूरच्या देवीचा, आणि गेले 3-4 वर्ष मी तिथे देवी भागवत करते त्या तुळजापूरच्या देवीच्या पलंगासमोर. सांगलीला माझी प्रवचनं झालेली आहेत, संगमनेरला झालेली आहेत, राजुरीला झाली आहे, पंढरपूरला झाली आहेत. पंढरपूरला मी अहिल्याबाई होळकरांवरती प्रवचन केलं. त्याच्यानंतर नगरला झाली आहेत, नगरला शंकराचार्य किंवा अहिल्याबाई होळकर असे विषय त्यांनी दिले, त्या विषयावरती केली. तर माझे एक देवी भागवताच्या कथा ज्या आहेत त्याच्यावरती मी कीर्तनं लिहिलेली आहेत. बर. कीर्तन पुस्तक जर तुमच्याकडे आता असेल तर त्याचं मुखपृष्ठ तुम्ही आम्हाला आता दाखवू शकाल का श्रोत्यांना? हे बघा, हे भगवती लीला नावाचं पुस्तक आहे. त्याचं मुखपृष्ठही खूप छान आहे दिसायला. तर हे विक्री करता उपलब्ध आहे का? विक्री करता उपलब्ध आहे, पुण्यातल्या 2-3 दुकानांमध्ये पण उपलब्ध आहे. आणि जर बाहेर गावी कोणाला हवा असेल तर तुम्ही सांगितलं तुम्हाला तर तुम्ही कुरिअर वगैरे करू शकता का? करते. कारण की बाहेरगावच्या लोकांना पण ह्याच्यामधून वाचायला मदत मिळेल. आणि ही नुसतं पुस्तक नाहीये, हे त्यांनी जर वाचलं ना तर त्यांना स्वतःला सुद्धा असं वाटेल की अरे आपण करावं. नक्कीच त्यांना स्वतःला तर वाटेलच, पण मला असं वाटतं की तुमचा ज्या अर्थी एवढा अनुभव आहे त्या अर्थी श्रोत्यांनी आधी तुम्हाला आमंत्रण द्यावं तुमची कला सादर करायला किंवा तुमची प्रवचनं सादर करायला. आता नवरात्र येतंय जवळच किंवा दिवाळी येते जवळच, तर त्याच्यामध्ये श्रोत्यांना जर तुम्हाला बोलवायचं असेल आणि जेणेकरून श्रोत्यांना तुमच्या प्रवचनांचा आणि कथेचा लाभ घेता येईल, तर श्रोत्यांकरता आपण तुमचे जे नंबर आहेत ते या स्क्रीनवरती पण ठेवू आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ठेवूयात. श्रोत्यांपैकी कोणी, हे ऐकणाऱ्यांपैकी जर असे कोणी छोटे मोठे व्यावसायिक असतील, लघु उद्योजक असतील, कोणाचं नवीन स्टार्टअप असेल, ज्यांना आपल्या अनुभवांविषयी, आपल्या स्टार्टअप विषयी, आपल्या बिझनेस विषयी जर कोणाला आमच्याकडे येऊन त्यांच्या अनुभवांचं कथन करायचं असेल किंवा श्रोत्यांना त्याच्याबद्दल काही सांगायचं असतील, आपले अनुभव, त्यांनी कसं सुरू केलं, त्यांना काय बरे वाईट अनुभव आले, आणि त्याच्यातून जर दुसऱ्या कोणाला जर हाच व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कशी उर्मी घ्यावी आणि कसा सुरू करावा, अशा आपल्या अनुभवांबद्दल जर कोणाला काही कथन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी आमचा नंबर सुद्धा आम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच.